आता नगरपालिकेला हो घातलेले 2025 सालच्या ज्या इलेक्शन आहेत, तर आमचं एकच मोठं विजन आहे की ज्या आम्ही आतापर्यंत नाही म्हणलं तर 199 कोटीची कामं केलेली आहेत नगरपालिकेला मागच्या 5 वर्षामध्ये. तर आता आमची जी प्रलंबित कामं राहिलेली आहेत, भुयारी गटर असतील, महिलांसाठी स्ट्रक्चर असेल किंवा त्यांचे गोरगरिबांची जी घरं आपण बांधून देणार आहे मोफत, त्या घराचं एक असेल. 382 सिद्धार्थ नगर मधला तो एक विषय असेल आणि हद्दवाढीचा एक प्रस्ताव आहे. त्याच्यासाठी आम्ही ते काम प्रलंबित आमची आहेत म्हणून आम्ही सगळेजण उभे आहोत. कैलासवासी शिवाजीराव सालपे यांच्या माध्यमातून वडगाव नगरीचा विकास झाला. बऱ्याच वेळेचं राजकारण जनसुराज पक्षाची स्थापना पण याच नगरीतून झाली. त्यानंतर आपण पुन्हा राजकारणात आलात. आज बऱ्याचशा प्रमाणात युवक वर्ग असेल, जुने कार्यकर्ते आपण पुन्हा एकदा एकत्र करण्यात यशस्वी झालात. या सर्व मतदार बंधूंना आपण वडगावचा काय संदेश द्याल? मतदार बंधू संदेश देण्यापेक्षा मतदार बंधूंनी आम्हाला संदेश दिलाय की तुम्ही सगळेजण जर एकत्र असाल तर आपल्याला कोणतंही विजन अशक्य होणार नाही. आणि माझ्या सालपे साहेबांच्या बरोबरची सगळी जुनी मंडळी आहेत, त्या लोकांनी मला साथ दिली. मी एवढं मोठं दुःख माझ्या मनावर असून सुद्धा मी ह्या लोकांसाठी आणि माझ्या जे कार्यकर्ते जे आहेत म्हणजे बबलू समान, त्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही आज उभा आहे आणि आम्हाला ही निवडणूक जिंकणार आम्हाला 100% खात्री आहे, यात किंमत शंका नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.